गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रणाम। सर्व सद्गुरु भक्तांना माझा मनापासून प्रणाम। श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 4 भावदर्शन। श्री गणेशाय नमः। गणेशाला वंदन करून आपण या भावदर्शनाला प्रारंभ करूया। हे एकदंता, हे विघ्न विनाशका श्री गणेशा, मी तुला शरण आलेलो आहे आणि मी तुला असा आग्रह करीत आहे की हे प्रभू, तू मला हाताला धरून चालवावेस। याचं कारण असं आहे की प्रल्हादांच्या या चरित्रामध्ये माझ्या मनाला अशी भूल पडली आहे आणि ती इतकी गोड आहे की त्यामध्ये मी हरवून गेलेलो आहे, माझं भान हरपलेलं आहे। आणि तुला सांगू का, जसजसं आपण पुढे पुढे जातो आहोत, माझी पावलं पुढे पुढे पडतायत ना, तसतसं सद्गुरूंच्या या चरित्रामध्ये मार्गावरती मला वेगवेगळी दिव्य अशी दृश्य दिसत आहे। आणि त्या दृश्यांमध्ये मला दिसत आहे की नंदनवनामध्ये जशी झुले असतात, झोके असतात, तशा प्रकारचे दिव्य झुले या मार्गावरती मला दिसत आहेत आणि त्याच्याबरोबर माझं मन अगदी डोलू लागतं आहे, माझं भान अगदी हरपून जाते आहे। अशा प्रकारचा आनंद मला मिळतो आहे आणि तो आनंद मी माझ्या हृदयात असा भरून घेत असताना तुला गंमत सांगतो की माझा संवाद हा माझ्या सद्गुरूंशी होतोय। जणू काही सद्गुरू माझ्याशी बोलताहेत असं मला वाटतं आहे। आणि हे इतकं सगळं जे गोड गोड आहे ना, ते सगळं माझ्या आत, माझ्या हृदयात खोलपर्यंत हे प्रभू ते मुरावं अशी माझी इच्छा आहे। ते तिथेच घुमत राहावं असं मला वाटतं आहे। मला असं आणखी वाटतं की माझ्या हृदयामध्ये एक कमलपुष्प उमलावे आणि त्यामध्ये, त्या कमलपुष्पामध्ये मी माझ्या सद्गुरूंना बसवावं आणि मग त्यांची पूजा करत असताना त्यांच्या चरणारविंदावरती जे तीर्थ जल अर्पण मी करीन ते माझंच असावं, मीच बनावं तीर्थजल, अशी माझी इच्छा आहे। तेव्हा हे प्रभू, तू माझा हात काही सोडू नकोस। असो, मागच्या अध्यायामध्ये मुकुंद अण्णांना मनामध्ये संशय निर्माण झाला की आपला हा पुत्र जो आहे हा प्रसाद म्हणून मिळालेला असल्यामुळे कदाचित तो तपश्चर्येला तर निघून गेला नाही ना, कुठे बरं गेला असेल तो, असा त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला। तो संशय सद्गुरूंनी त्यांना स्वप्न देऊन त्यांच्या मनातून निपटून काढला आणि तो नष्ट केला। एवढंच केलं नाही तर पुढे त्यांनी आपला जो जन्म या पृथ्वी तलावरती झालेला आहे, तो जन्म कोणता हेतू मनात घेऊन झालेला आहे त्याचा आशय देखील स्पष्ट केला आहे।
हे सगळं त्यांनी मुकुंद अण्णांच्या मनातला संशय नाहीसा करण्यासाठी केलं. आता प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वागताना मात्र आपण अशा प्रकारचं काही स्वप्न वगैरे दिलेलं आहे याचा मुकुंद अण्णांना संशय देखील येऊ नये अशा प्रकारचं त्यांचं वागणं अगदी शुद्ध होतं, निर्मळ होतं बरं का. म्हणजे कसं तर माणूस जसा वागतो तसं होतं. कारण हा जो मर्त्यलोक आहे या मर्त्यलोकातला माणूस ज्या प्रकारे वागू शकेल, माणूस म्हणून जगताना सगळे त्याला गुणदोष चिकटलेलेच असतात आणि तो तसाच वागत असतो. तसंच ते वागायला सुरुवात त्यांनी केली. म्हणजे आपण त्या गावचं आहोत की नाहीत असा संशय सुद्धा कोणाच्या मनात येऊ नये अशा प्रकारचं त्यांचं निर्मळ असं वागणं होतं. म्हणजे कसं असेल तर मुलामध्ये अगदी मुलांच्यासारखं खेळणार, त्यांच्याबरोबर खेळता खेळता मोठमोठ्याने ओरडणार, झगडणार, त्यांच्याबरोबर भांडणं करणार. आणि एवढंच नाही तर हे करता करता कधी कधी भोकाण देखील पसरणार. जणू काही त्यांनी आपल्याला खूप मारलं आहे, आता तक्रार करायची आहे मोठ्या माणसांकडे, अशा प्रकारचं सुद्धा त्यांचं रडणं, पडणं, झगडणं या सगळ्या गोष्टी चाललेल्या असत. असं ते मुलातलं मूल बनून जायचे. इतकं त्यांचं वागणं अगदी साधं सुधं होतं. पण त्या दिवसापासून म्हणजे ज्या दिवशी मुकुंद अण्णा मनातनं थोडेसे हलून गेले त्या दिवसापासून त्यांनी असं एकांतामध्ये जाणं आणि तिथे नामस्मरण करत बसणं ह्या गोष्टी सोडून दिल्या. आणि मग ते वेगळेच त्यांनी उपाय त्यावरती काढले आणि मग आपल्या जन्माचा हेतू ते पूर्ण करायला लागले. एकदा काय झालं, बाबाजी असे बसलेले होते आणि तिकडे धावत धावत अचानक प्रल्हाद त्या ठिकाणी येऊन पोचले. पोचून त्यांनी काय केलं, आल्याबरोबर धापा टाकत त्यांनी एक प्रश्न विचारला, बाबाजी बाबाजी मला असं सांगा की व्रतबंध कशाला म्हणायचं? सांगा ना, व्रतबंध कशाला म्हणायचं आणि काय बरं करायला लागतं त्याला? कारण काय माहितीये का की मला त्याची माहिती हवी आहे, मला तुम्ही ते सांगा. आता प्रल्हादांनी अशा प्रकारचा प्रश्न का विचारला असेल आणि काही व्रतबंधाविषयी काही चर्चा तर झाल्या नाहीत ना, याचा व्रतबंध व्हावा अशी तर याची इच्छा नाही ना, असं यातनं त्या प्रल्हादानं काही सुचवायचं तर नाही ना, असं बाबाजींच्या मनात येतंय न येतंय. तोच प्रल्हाद असं पुढे म्हणाले की त्याचं काय झालं माहितीये का की बाहेर ना आम्ही आत्ता खेळत होतो ना तर मुलं असं म्हणत होती की अरे प्रल्हाद तुला माहिती आहे का, तू काही अजून द्विज नाही, काही द्विज होण्यासाठी त्याचा व्रतबंध व्हायला पाहिजे असं ती म्हणत होती. मग मला प्रश्न पडला की हे व्रतबंध म्हणजे काय, आपल्याला तर काही माहितीच नाही, म्हणून मला ते सांगा ना व्रतबंध म्हणजे काय. म्हणजे मग मी ती लगेच करतो आणि जाऊन त्यांना सांगतो की झाला माझा व्रतबंध. बाबाजी मनापासून हसले, म्हणाले ये सांगतो तुला, बस इथे. अरे व्रतबंधाचं प्रयोजन कशासाठी असतं माहिती आहे का तुला? आता बघ, व्रतबंध हा शब्द बघ, त्याच्यामध्ये बंध हा शब्द आहे. आता बंध म्हणजे बांधणे, बंधन घालणे, मर्यादा घालणे. या मर्यादा कशाला घालायच्या तर आचरणाला घालायच्या. आणि कशासाठी घालायच्या तर आपण संकल्प सोडायचा असतो. संकल्प कशाचा सोडायचा असतो तर सत्याचा सोडायचा असतो. म्हणजे चांगली गोष्ट करण्याचा सत्य आपल्याला संकल्प सोडायचा असतो. आणि अशा सगळ्या गोष्टींचं व्रत घ्यायचं असतं. आता व्रत घेणं याचा अर्थ अनुष्ठान करणं. एकदा आपण एखादा संकल्प सोडला की त्यानुसार वागण्याचं, आचरणाचं जे काही आपण करत असतो त्याला आपण काय म्हणतो ठाऊक आहे का, त्याला आपण म्हणतो अनुष्ठान. तर हे अनुष्ठान असतं आणि असं अनुष्ठान घेणं म्हणजे व्रत पाळणं असतं. तेव्हा याच्यामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी येतात बरं का. याच्यामध्ये
ब्रह्मचर्याचं पालन करायला लागतं. भरपूर नियम असतात, ते कठोर असतात, पाळायला कठीण असतात, ते पाळायचे असतात बरं का. वागण्यामध्ये आपलं पाप घडणार नाही आपल्या हातून, अशा प्रकारचं आपलं वागणं असलं पाहिजे. आपल्याला पुण्य जमा करायला लागतं, नेहमी खरं बोलायला लागतं, खरं वागायला लागतं, सेवा करावी लागते. अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात बरं का. मग हे आपण जेव्हा करायला लागतो, हे अनुष्ठान जेव्हा फलद्रूप होण्याची वेळ येते, तेव्हा आपलं उपनयन उघडतं. म्हणजे आपल्याला शिक्षण घेण्यासाठी परवानगी मिळते आणि मग आपण पात्र ठरतो त्याच्यासाठी. मग आपण आपल्या गुरूंकडे जायचं आणि त्यांच्या पायाशी बसून शिक्षण घ्यायचं. शिक्षण घेत असताना खूप कष्ट करावे लागतात. शिक्षण सहजासहजी प्राप्त होत नाही. शिक्षण मिळवणं म्हणजे ज्ञान मिळवणं, आणि हे ज्ञान मिळवताना कष्ट हे घ्यावेच लागतात, तपश्चर्या करावी लागते. तेव्हा आपल्याला ही विद्या प्राप्त होते. आता तुला मी आणखी पुढे असं समजावून सांगतो की विद्या प्राप्त करायची म्हणजे काय करायचं, ते तू आता समजून घे. कशाला बरं विद्या म्हणायचं, आणि विद्या मिळवायला कष्ट का करावे लागतात हे सुद्धा तुला समजलं पाहिजे. विद्या हा शब्द कसा बनला माहितीये का तुला? तर आता म्हणजे तुला ते जर कळलं तर तुझ्या मनामध्ये कुठलाच संशय राहणार नाही बरं का. म्हणून सांगतो तुला, विद हा धातू आहे. या धातूचा अर्थ जाणणे म्हणजे समजून घेणे. आपल्या हृदयामध्ये तो अर्थ निर्माण झाला पाहिजे, तर आपण जाणलं असं ते होईल. पण काय जाणावं, काय समजून घ्यावं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. काय जाणायचं? विद म्हणजे जाणणे हा शब्दाचा अर्थ झाला, पण काय जाणायचं हे आधी समजून घेतलं पाहिजे. अरे बघ, जी विद्या ईश्वराला जाणते, ईश्वराचं स्वरूप समजून घेते, त्याच्या अस्तित्वाविषयी त्याच्या मनामध्ये जाणीव निर्माण करते, त्याला विद्या म्हणतात. आणि ही विद्या मिळावी म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला आपल्या हृदयात जाणवून घेण्यासाठी म्हणून हे व्रत करायचं असतं. आणि असं व्रत केलं की मग त्याला व्रतबंध म्हणतात. आता हे जेव्हा ते समजावून सांगत होते त्यावेळेला प्रल्हादाच्या डोक्यामध्ये हे समजून घेण्याची जी जिज्ञासा त्यांना दिसली, त्यामुळे त्यांना आणखी उत्साह आला बरं का. ते अगदी समरसून ऐकतायत हे पाहिल्याबरोबर बाबाजींना असं वाटलं की अरे, याला समजून घेण्याची इच्छा आहे बरं का. म्हणून ते अधिकाधिक उत्साह येऊन समजावून सांगायला लागले, भरभरून बोलायला लागले. मग ते असं म्हणाले, हे बघ, तिथे आपल्याला काय शिकायचं असतं, हे व्रत घेतलं की बंधनं स्वीकारली, आचरण शुद्ध ठेवलं, सत्यसंकल्प सोडला, तर आपण काय शिकायचं असतं? आपलं उपनयन उघडलेलं आहे, गुरुच्या जवळ आपण बसलेलो आहोत, गुरु शिकवायला तिथे उद्युक्त झालेले आहेत. मग आपण काय शिकायचं तिथे? तर ऐक, आपल्याकडे या भारतवर्षामध्ये 4 वेद आहेत अभ्यास करण्यासाठी, म्हणून त्या वेदांचा अभ्यास केला पाहिजे. ते वेद कोणते माहिती आहेत का? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे हे 4 वेद आहेत बरं का. आणि या 4 वेदांचे आणखी उपवेद सुद्धा आहेत बरं का. वेदही शिकायचे, उपवेद सुद्धा शिकायचे. नरजन्माला येऊन आपल्या जन्माचं सार्थक आपण अवश्यपणाने केलं पाहिजे बरं का. तर हे जे 4 उपवेद आहेत ते कोणते आहेत बरं? ते आहेत अर्थवेद, गांधर्ववेद, धनुर्वेद आणि आयुर्वेद. अशा प्रकारचे हे 4 उपवेद आहेत आणि हे आपण अभ्यासलं पाहिजे. बरं, एवढंच नाही आहे. 4 वेद झाले, 4 उपवेद झाले,
आता तुला आणखी पुढे जाऊन मी सांगतो की शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि छंद ही जी षडांग म्हणतात याला, वेदांची षडांग, यही वेदांची षडांग. कोणती? शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि छंद ही वेदांची षडांग आहेत. तर ही षडांग सुद्धा अभ्यासली पाहिजेत. म्हणजे 4 वेद, 4 उपवेद आणि हे जे 6 म्हणजे षडांग, षड म्हणजे 6 अशा प्रकारची जी अंग आहेत वेदांची ती सुद्धा शिकली पाहिजे. अशा ह्या 14 विद्या विद्यार्थी जीवनामध्ये शिकाव्या लागतात. तोच खरा विद्यार्थी असतो. बरं, एवढ्यावर थांबायचं नाहीये, तर परा आणि अपरा नावाच्या शंकराचार्यांनी ज्या विद्या सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा शिकायच्या. परा म्हणजे स्वतःला जाणणे, स्वतःला समजून घेणे. म्हणजे काय? तर आत्मज्ञान होणे, परमसत्य जाणून घेणे. आणि असं आत्मज्ञान मिळालं की कैवल्याची प्राप्ती होते. कैवल्याची प्राप्ती म्हणजे मुक्तीची प्राप्ती, म्हणजे ब्रह्मपदाची प्राप्ती. अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास विद्यार्थी जीवनामध्ये गुरुच्या सन्निध राहून, कष्ट सोसून, सुखासुखी नव्हे, गादीवर झोपून नव्हे, तर कष्ट करून हे सगळं मिळत असतं. असे व्रत जी मुलं स्वीकारतात, जे विद्यार्थी स्वीकारतात, ते नम्र होऊन त्यांनी स्वीकारलं पाहिजे. गुरूंच्या घरी त्यांनी राहिलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. त्यांनाच विद्यार्थी म्हणता येईल, अन्य कोणी विद्यार्थी होऊ शकत नाही. आता एवढं सगळं त्यांनी लांब लचक सगळं समजावून सांगितलं. आता प्रल्हादांनी पुन्हा त्यांना इथे चकवा दिलाय बरं का. खरं म्हणजे त्यांना हे सगळं कळत होतं, हे सगळं कळलेलं सुद्धा होतं. पण आपण लहानच आहोत, मूल आहोत, खेळता खेळता आलेलो आहोत, असं काहीतरी दाखवावं अशी एक त्यांच्या मनामध्ये लहर निर्माण झाली. आणि मग त्यांनी लगेच असा प्रश्न विचारला, मान हलवत हलवत लहान मुलांसारखा, हां कळलं बरं का, आता मला सगळं कळलेलं आहे. आता जाऊ का मी खेळायला? तिकडे मुलं माझी वाट बघत असतील, तर आता मी जातो. आणि ते लगेच तिथून निघून गेले. आता हे सगळं पाहिलं आणि बाबाजींना खूप हसायला आले. जा म्हणाले. ते निघून गेले प्रल्हाद तिथून. आणि मग त्यांच्या मनात विचार आला की अरे हा एवढ्याशा मुलाला आपण काय बरं सांगत बसलो, योग्य केलं का आपण, हे का अयोग्य केलं, असं थोडा मनामध्ये विचार आला. आणि मग ते जरा थोडेसे मनातल्या मनामध्ये थोडे संकोचले. असं ते वागायचे. आणि जे कोणी असे जाणकार माणसं त्यांच्याबरोबर बोलायचे त्यांना जणू काही ते चिडवायचे आणि असे निघून जायचे. बरं, खेळताना मात्र ते कसे की खेळामध्ये जे नियम असतील ते नियम सगळे पाळणार. आणि जी ज्ञानी माणसं त्यांच्याविषयी काय काय विचार करत असतात त्यांना ते असे कोड्यामध्ये टाकून द्यायचे. मात्र ही जी घटना घडली ना, त्या घटनेमुळे एक गोष्ट तिथे घडून आली की बाबाजींच्या मनात त्यांच्या व्रतबंधासंबंधीचा विचार आला. आणि मग तो त्यांनी मुकुंद अण्णांच्या पुढे मांडला. मुकुंद अण्णांना पण असं वाटलं की हरकत नाही, आता म्हणजे याची करायला पाहिजे आणि त्याचं योग्य वय पण झालेलं आहे. आणि कदाचित त्यांनीच आपल्याला हे आडून सुचवलं असेल की आता माझं मुंज करण्याची वेळ झालेली आहे, तेव्हा आपण त्या दृष्टीने विचार करावा. तेव्हा असं ते प्रल्हादांच्या बाबतीमध्ये मुकुंद अण्णांच्या मनात वेगवेगळे विचार यायचे आणि ते त्याची खूप काळजी घ्यायचे. आणि समजा त्यांना जर काही गोष्टी लक्षातच आल्या नाही तर मग त्यांचं अगदी हुकमाचं पान असल्याप्रमाणे माधवबाबांना ते लगेच बोलावून घ्यायचे आणि त्यांच्यासमोर ती समस्या सांगून
ते विचारायचे की आता आपण इथे काय करायला पाहिजे बरं. अशा प्रकारचं मुकुंदांना वागत असत. आता ते असं का करत असत तर ते मुकुंदांना आणि माधवआबा या दोघांनाच ठाऊक होतं बरं का. मग माधवआबा लगेच आले आणि आल्यानंतर त्यांनी तिथे जे काही कार्य त्यांनी आरंभलं होतं त्या कार्याचा ताबा घेतला आणि बाबाजी सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांच्या मदतीला होते. आता जे प्रल्हाद होते ते तयारच होते आणि मग तिथे जे काही धार्मिक कार्य सुरू झालं त्यामध्ये जे उपदेश माधवआबा त्यांना करत असत ते उपदेश ते अत्यंत मन लावून अंतःकरणपूर्वक ते ऐकत असत. असं एवढंच नाही तर समजून घेत असत आणि कधी कधी तर त्यांची जिज्ञासा एवढी वाढायची की ते प्रश्न विचारून आणखी काही गोष्टी माहीत करून घेत असत बरं का. आणि मग ते जसं सांगतील त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी ते धार्मिक कृत्यामध्ये सहभागी होऊन काम करत असत. आणि त्या वेळेला ते जे मंत्र त्या ठिकाणी म्हटले जायचे त्या मंत्रामध्ये जर खोल असा कुठला अर्थ दडलेला असेल तर तो अर्थ सुद्धा त्यांना कळायचा, सहजपणे त्यांच्या तो लक्षात यायचा. आणि हे त्यांचं जे होतं त्यांनी माधवबाबा तर प्रसन्न व्हायचे, पण एवढा मोठा भव्य अर्थ या मंत्रामध्ये आहे हे पाहून ते स्वतः सुद्धा अतिशय प्रसन्न व्हायचे. मग मध्येच माधवबाबा असं म्हणाले की हे प्रल्हाद, तुला आता ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की संध्या म्हणजे काय असते. मुंज झाली ना बाळा, व्रतबंध झाला की संध्या करावी लागते आणि संध्या करणं हे विद्यार्थ्याच्या दृष्टीने, मुंज झालेल्या मुलाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते बरं का. जर हे अनुष्ठान आपण केलं तर यामध्ये ईश्वराकडे आपण अनुसंधानात राहतो, ईश्वराची आपण आठवण करत राहतो सारखी. आणि मग आपल्या हातून जे काही पाप घडत असेल ते पाप सुद्धा नष्ट होत असतं. म्हणून संध्या केली पाहिजे. पण आता संध्या कशाला म्हणायचं ते समजून घे बरं का. आपण जेव्हा मनुष्य जन्म घेतो तेव्हा मनुष्य जन्माचा हेतू असतो की त्याचं सार्थक व्हावं. कारण मनुष्य जन्म फार कष्टातून अनेक जन्म घेतल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो आणि या जन्मामध्ये आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं असा परमेश्वरी संकेत आहे. कारण हे जे जन्म मरणाचं चक्र चाललेलं आहे ह्या चक्रातून सुटण्यासाठी जर प्रयत्न करायचे असतील या जीवाला तर ते फक्त मनुष्य जन्मातच करता येतात. इतर जीवांना ते कळत नाही. आणि म्हणून परमेश्वराशी एकरूप होण्याचा जो आटोकाट प्रयत्न करायचा असतो तो या जन्मामध्ये करायचा असतो. तरच आपलं जीवन कृतार्थ झालं असं म्हणता येतं, जीवनाला अर्थ मिळाला असं म्हणता येतं. अन्यथा मनुष्य जन्माला येऊन जीवन व्यर्थ घालवलं असा त्याचा अर्थ असतो. शास्त्रम मत्वा करोति इति मनुष्याः, म्हणजे आपल्या पूर्वजांनी सतशास्त्रे निर्माण केली आहे. हे जे सतशास्त्र निर्माण केलेली आहेत त्या शास्त्रांचा आधार घेऊन, त्या शास्त्रांचा मागोवा घेऊन ती सगळी शास्त्र, त्यातील सगळी तत्व आपल्या अंगी बाणवायची असतात. आणि असं अंगी बाणवलेलं हे जे तत्वज्ञान आहे त्याच्या आधाराने मनुष्याला आपलं जीवन कृतार्थ करायचं असतं. आणि ही कृतार्थता जर साधायची असेल तर त्यासाठी आपल्याला काय बरं करायला पाहिजे, कुठून सुरुवात करायला पाहिजे तर अंतःकरणापासून सुरुवात करायला पाहिजे. अंतःकरण शुद्ध करायला पाहिजे. आता अंतःकरण शुद्ध करायला हवं ते एकदम शुद्ध होईल का तर होत नाही. त्यासाठी आपल्याला नित्यकर्म करण्याची गरज असते. आता हे नित्यकर्म कुठलं बरं का,
मनुष्य जेव्हा जन्म घेतो ना त्यावेळेला त्याच्या डोक्यावरती अनेक ऋण असतात आणि ही ऋण जी आहेत ती पार करत बरं का जन्माला येतो ऋण असतात ती ऋण तर फेडायला पाहिजे ते ऋण पार करायला पाहिजे आणि स्वतःचा उद्धार करून घ्यायला पाहिजे. हे जर आपण केलं तर आपलं अंतःकरण शुद्ध होतं. ते ऋण घेऊन अंतःकरण शुद्ध होत नाही तर ते ऋण फेडून ते पार करून त्यातून स्वतःचा उद्धार करून मगच आपण अंतःकरण शुद्ध करू शकतो. आणि म्हणून ते शुद्ध करायचं असेल तर संध्या करायला पाहिजे. आणि म्हणून संधीची व्याख्या काय केलेली आहे तुला सांगतो प्रल्हादा, नीट ऐक बरं का. सम्यक ध्यायते, दृष्टी आपली ही सम्यक असली पाहिजे. सम्यक ध्यायते, आता काय ध्यायते? सम्यक प्रकारेण परमात्मानं ध्यायते. आपण समदृष्टीने त्या परमात्म्याचे ध्यान करायला पाहिजे. अनुनीयते, त्याने नियत केलेला जो मार्ग आहे त्या मार्गावरून चालत चालत ब्रह्मपदापर्यंत पोचायला पाहिजे. असं ज्यामध्ये केलं जातं ती असते संध्या, त्याला संध्या म्हणायचं. म्हणून हे समदृष्टीचे विचार हे भगवत चिंतन आहे. या क्रियेला ब्रह्मपदवाचक क्रिया असं म्हणतात. आणखी काय आहे तर ही क्रिया अंतःकरणाची शुद्धता आहे आणि ही क्रिया नित्यकर्म म्हणून केली पाहिजे. नित्यकर्म करत असताना परमात्म्याच्या चिंतनातून ही शुद्धता अंतःकरणाची होत असते. म्हणजे काय असतं तर 5 कर्मेंद्रिय आपली जी आहेत त्यातून जे रंग रस रूप गंध आणि स्पर्श अशा प्रकारच्या जाणीवा आपल्याला होत असतात आणि त्याच्यावरती 5 ज्ञानेंद्रिय बरं का. त्याच्यावरती 5 ज्ञानेंद्रिय ती कोणती तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि प्रज्ञा या सगळ्यांना शुद्ध करायचं. त्यांना शुद्ध करणं ते कसं शक्य आहे तर त्या गोष्टींसाठी जप करणं, तप करणं, तपश्चर्या पाहिजे, कठोर वागणं पाहिजे आणि स्तोत्र पठण या गोष्टी पाहिजे. आणखी इतर गोष्टी असतात त्या सगळ्या क्रिया पाहिजेत तर ही गोष्ट साध्य होते. त्यामुळे आणखी काय होतं तर आपल्या हातून जी पाप घडत असतात, कायिक असतात, वाचिक असतात, मानसिक असतात, अशा प्रकारची जी पाप ती पाप एकूण 10 प्रकारची आहेत असं शास्त्र सांगतं बरं का. तर ही 10 प्रकारची पाप अशा प्रकारच्या वागण्यातून नष्ट होत असतात आणि अशी ती पाप नष्ट झाली की मग विधूत पापासे यांती ब्रह्मलोकम मनायनम बरं का. हे सगळं झालं, अशी पाप धुवून काढली की ब्रह्मलोकामध्ये आपण जाऊन पोचू शकतो. आणि जर हे करता आलं नाही, यातलं आपण काहीच केलं नाही तर प्रल्हादा आपलं नरकाचं ठिकाण ठरलेलं आहे, नरक यातना ठरलेल्या आहेत. म्हणून संध्या करणं अत्यंत आवश्यक आहे. आता ही संध्या आणखी कशा प्रकारे केली जाते तर याचे 2 भाग आहेत बरं का. या नित्यकर्माचे 2 भाग आहेत. एक स्वाभाविक जे भाग आहेत नित्यकर्मामध्ये येणारे जे दररोज आपण करतच असतो. तहान लागलेली असते, भूक लागलेली असते, निद्रा येत असते, लघुशंकेला जायचं असतं, असे जे शारीरिक आणि असे जे भाग असतात याला स्वाभाविक अशा प्रकारचं नित्यकर्म असं म्हणतात. ते आपण दररोज करत असतो. आणि काही मात्र गोष्टी ह्या प्रयत्नपूर्वक करायच्या असतात. आता स्नान करण्याची काही आपोआप इच्छा नसते, आपोआप होत नसतं स्नान. संध्या करणं हे आपोआप कसं होईल? त्यामुळे
पूजा करणं आपोआप कसं होईल, तर ती करावी लागते, जाणीवपूर्वक करावी लागते. आणि म्हणून याला आपण असं म्हणतो की हा आपला परमधर्म आहे. संध्या करणं हा परमधर्म आहे, आपलं कर्तव्य आहे. आणि ते नित्यकर्म म्हणून आपण करायला पाहिजे, तो आपला धर्म झाला पाहिजे. आणि या गोष्टीच्या सुद्धा 5 प्रकारच्या पायऱ्या आहेत बरं का. संध्या करायची म्हणजे काय करायचं असतं, तर 5 प्रकार असतात त्याचे. ते असतात आचमन. आचमनाने आपण आधी पवित्र व्हायचं असतं, आणि ते झालं की मग करायचा असतो प्राणायाम. प्राणायाम करणं याचा अर्थ आतून शुद्ध होणं, शरीराच्या आतून शुद्ध होणं, याला प्राणायाम असं म्हणतात. पुढे अर्घ्य द्यायला पाहिजे. अर्घ्य देणं, अर्घ्य कोणाला देतो, सूर्याला देतो. मग सूर्याचं ध्यान करतो, उभे राहतो, उपस्थान 4थी पायरी, हात जोडून उभं राहिलं पाहिजे, सूर्याला नमस्कार केला पाहिजे. आणि मग त्रिपदा गायत्रीचं चिंतन केलं पाहिजे, म्हणजे गायत्री मंत्र म्हटला पाहिजे. यामधली जी 3 पदं अत्यंत महत्वाची असतात बरं का. हा जो गायत्री मंत्र आहे ना, प्रल्हादा ऐक, विश्वामित्र ऋषींना सुचलेला आहे, ते याचे उद्गाते आहेत या गायत्री मंत्राचे. आणि बरं का, तुला आणखी पुढे सांगतो, या मंत्राची देवता सविता. सविता म्हणजे सूर्य. सूर्य ही याची देवता आहे. आणि हा मंत्र ओम या एकाक्षर ब्रह्म्याने सुरू होतो बरं का. मग येतं भूहू. भू याचा अर्थ पृथ्वी असा आहे, म्हणजे या पृथ्वी तलावरती आपलं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वासंबंधीचा हा उल्लेख आहे. नंतर भुवाहा म्हणजे काय, तर हे जे अंतराळ आहे, ही जे अंतरिक्ष आहे, तिथे तो परमेश्वर सगळा जो व्यापून आहे तितकं आपण विस्तारायचं, हा त्याच्यामध्ये अर्थ दडलेला आहे. आणि पुढचा शब्द आहे तो स्वहा. स्वहा म्हणजे स्वर्ग, म्हणजेच आपलं अस्तित्व या पृथ्वीवर, या अंतरिक्षामध्ये, या स्वर्गामध्ये इतक्या प्रभावीप्रमाणे आपण स्थापन व्हायला पाहिजे की आपण एवढे तेजस्वी व्हायला पाहिजे, एवढे तेजस्वी व्हायला पाहिजे. म्हणजे मग पुढे तस्य वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. म्हणजे असं जगत असताना जगताच्या उत्पत्तीचे कारण असणाऱ्या परमेश्वराच्या तत्वरेण्यम, त्या अत्युत्तम सर्वश्रेष्ठ तेजाच्या धीमहि, आम्ही त्याचं ध्यान करतो, त्याच्या पाया पडतो, त्याचा यन धिय प्रचोदयात. आणि हेच सर्वश्रेष्ठ तेज आम्हा सर्वांच्या, माझ्या सहित आम्हा सर्वांच्या बुद्धीला श्रेष्ठ कार्य करण्याची प्रेरणा करो, असं त्या परमेश्वराकडे मागायचं असतं. आता बघा, ही जी उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 ज्या अवस्था आहेत या विश्वचक्राच्या, त्यामध्ये जीव असणं, जीव धारण करणं ह्याचं अस्तित्व आपल्याला जाणवत असतं. पण या मंत्रांमुळे काय होतं, तर परमानंद स्वरूप जो परमेश्वर जो आहे त्याचं आपल्याला अधिष्ठान या सगळ्या ठिकाणी जाणवत राहतं. आणि मग आपल्याला हे जाणवतं की माझं रूप, माझा जर एवढा विस्तार झालेला असेल तर हा सगळा विस्तार म्हणजे मी स्वतःच ब्रह्मरूप झालो आहे की काय, चिद्रूप झालो आहे काय, मुक्त झालो आहे काय, म्हणजेच अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मस्वरूप होऊन गेलो, अशा प्रकारची भावना तयार होते. आणि ते जाणवतं. या सगळ्या गोष्टीला
संध्या असं म्हणतात. आणि म्हणून संध्या दररोज केली पाहिजे, ते नित्यकर्म झालं पाहिजे, तर ती तपश्चर्या होते. असा संस्कार प्रल्हाद महाराजांच्या मनावरती झाला आणि ते अतिशय संतुष्ट झाले, प्रसन्न झाले. आणि एवढा सगळा भव्य अर्थ यामध्ये दडलेला आहे, तो ऐकून त्यांना फार आनंद झाला. पण पुन्हा त्यांची ती वृत्ती जागी झाली आणि मग थोडा खोडकरपणा दाखवावा, आपण छोटे छोटे आहोत, एवढं मोठं मोठं आपल्याला कसं बरं कळेल, असं ते दाखवावं आणि थोडंसं आणखी काही याच्यावरती सांगू शकतील का, याची थोडीशी परीक्षा सुद्धा पाहावी, असं त्यांच्या मनाने घेतलं. आणि मग त्यांनी प्रश्न विचारला की पण माझ्या मनामध्ये असं येतं की 5 वर्षाचा माझ्यासारखा मुलगा बरं का कुठलं बरं पाप करेल, आणि तर त्याने काही पापच केलेलं नसेल तर मग सकाळ संध्याकाळ उठ सूट असं मंत्रामधून त्या परमेश्वराची क्षमा का बरं मागायची आहे, माझ्या काही हे लक्षात येत नाही. असं आपण का करायला पाहिजे, तर आपण जर याच्यात थोडंसं काही मला सांगू शकाल तर सांगा ना, कृपा करा, मला ते समजून घेण्याची इच्छा आहे. तेव्हा माधव बाबा हसले मोठ्याने. आणि हा प्रल्हाद म्हणजे कोण ते ठाऊक असल्यामुळे ते असं हसून असं म्हणतात त्यांना, अहो प्रल्हाद बुवा, तुम्ही काय आमची काय चेष्टा करता काय, आमची काय परीक्षा घेता काय, अहो प्रल्हाद बुवा, असं बघा की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळपासून सकाळपर्यंत हा जो सगळा वेळ आपला जात असतो, त्याचा विचार आपण केलाय का कधी? त्याचा विचार करा. आपलं काय होतं माहिती आहे का, आपण कधी कधी साधं साधं जेव्हा वागतो त्यावेळेला आपल्या हातून काही कामं करत असताना, काही बोलत असताना, व्यवहार करत असताना आपल्या वागण्यात काही अनुचित तर झालंय का, झालं नाही ना, याचा आपल्याला अंदाज येतो का? कारण ते आपल्या नकळत झालेलं असतं, ते आपल्या लक्षातही येत नाही. काही दोष आपल्यामध्ये आपोआप येतात, ते आपल्यामध्ये शिरलेत हेही आपल्याला कळत नाही. असं असल्यामुळे मग आपल्याला ही क्षमा मागणं आवश्यक नाही का? आपल्या नकळत जर आपल्या हातून काही घडलं असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला क्षमा मागायलाच पाहिजे. आपल्याला जरी ते लक्षात आलं नाही तरी त्या ज्या देवता आहेत ना, त्या सर्व साक्षी आहेत. त्यांना सगळीकडचं दिसत असतं, ते पाहत असतात आणि ते सगळा तुमचा पाप पुण्याचा हिशोब ठेवत असतात. आणि त्यामुळे ते आपल्या हातून घडलेलं न कळत जे काय घडलेलं असतं त्याच्याबद्दल ही क्षमायाचना असते. आणि म्हणून आपण क्षमायाचना केली पाहिजे बरं का. या पृथ्वी तलावर आपल्या सभोवती सामान्य माणसं असतात, त्यांना कुठे दिव्य दृष्टी आहे, त्यांना कुठे कळणार आहे की आपल्या हातून काय घडलेलं आहे, पण विधात्याचं लक्ष असतं. आणि म्हणून आपला जन्म सार्थकी लावायचा असेल, त्याला अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल, पुण्य जोडायचं असेल, तर आपल्यामध्ये कोणतं पाप आडवं येईल हे काही आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून ते जर आलं तर मग आपल्याला कोण बरं सावरेल. म्हणून आपण याची क्षमा आधीच मागून ठेवायची परमेश्वराकडे, म्हणजे मग आपलं ते पाप नष्ट होतं आणि मग आपल्या जन्माचा हेतू साध्य करण्यामधल्या अडचणी दूर होतात. हे सगळं प्रल्हादांनी ऐकलं आणि ते शांत झाले. मग त्यांनी काही पुढे खोडकरपणा केला नाही, प्रश्नावरती प्रश्न काही विचारले नाहीत आणि आपल्याला समजलं आहे असं अगदी गुणी बाळासारखं त्यांनी मान्य करून मान हलवले आणि शांत बसले बरं का. तर अशा रीतीने ते सगळं कार्य पार पडलं. प्रल्हादांना एक दृष्टी आली, उपनयन उघडल्या गेलं. पाहुणे जसे आले या कार्यासाठी तसे ते परत गेले आणि मग नेहमीचं जीवन त्यांचं सुरू झाले. बाबाजी मग पुराण सांगायला जायला लागले. त्यांना जसजशी निमंत्रणं येत होती तसं ते पुराण सांगायला वगैरे जायला लागले. आणि अधूनमधून मग प्रल्हाद संध्या करतो की नाही, करत असेल तर त्याची पद्धत बरोबर आहे की नाही, कशी करतो काय, असं ते डोकावून पाहायचे. विचारायचे नाहीत पण पाहायचे आणि मग त्यांना समाधान वाटायचं बरं का. मग असं
जेव्हा सुरू झालं जीवन तेव्हा लक्षात असं आलं की हा प्रल्हाद जो आहे याला आता शाळेमध्ये घालायला पाहिजे, शिकवायला पाहिजे काहीतरी. मग झाल्या चर्चा सुरू. हा बोलतो, तो बोलतो, कोणी काही बोलतं, कोणी काय बोलतं, मग तो खोडून काढतात, पुन्हा मांडतात. असं सगळं चरबीत चरवण सुरू झालं. आणि मग असं सगळ्यांच्या बोलण्यातून पुढे यायला लागलं की हे इथे जे लोकल बोर्डाची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये आपण प्रल्हादाला घालू. आता अशा शाळेमध्ये घालायचं तर ते मुकुंद अण्णांच्या खरं म्हणजे काही मनात नव्हतं बरं का. मुकुंद अण्णांना हा मुलगा कोण आहे हे ठाऊक असल्याने त्याला अशा शाळेत घालून त्याचं काय होणार भलं, म्हणून ते खरं मनात नसताना सुद्धा आता सगळ्यांचं मत पडलं म्हणून त्यांनी त्याला थोडी मान्यता दिली. मात्र त्याच वेळेला त्यांनी मनामध्ये हे ठरवून टाकलं की योग्य वेळ आली रे आली की आपण याला इथून काढू आणि मग कुठल्या तरी गुरुकुलामध्ये याला शिक्षण देऊ, असं त्यांच्या मनामध्ये आधीच होतं. मग अशा रीतीने ही प्रल्हाद त्या लोकल बोर्डाच्या शाळेमध्ये जाऊन शिक्षण घ्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि जो काही व्यवहार असतो सामान्यपणे त्या व्यवहाराचं पालन त्यांनी सुरू केलं. पण त्या शाळेमध्ये गेले आणि त्यांचं मनामध्ये जरा विपरीतच विचार आले. त्यांना खंत वाटली की अरे आपण कुठे येऊन पडलो. ज्या शाळेमध्ये या शिक्षणामध्ये परमेश्वराचं काही अस्तित्वच जाणवत नाहीये, सगळे इथे जे आहे ते व्यावहारिक बोलतात, फायद्या तोट्याचा विचार इथे चाललेला आहे आणि सगळी माया पसरली आहे सगळीकडे. तेव्हा अशा या शाळेमध्ये काय आपण शिकणार. इथले हिशोब टिशोब जे शिकायचे आहेत त्याने आपला जन्माचा हेतू थोडीच साध्य होणार आहे. तेव्हा आता काय बरं करायचं. इथे या गणितामध्ये फायदा दिसला काय आणि तोटा असला काय. आपल्या काय त्या फायदे तोट्याशी करायचं आहे. आता इथून काहीतरी करून आपण सुटका करून घेतली पाहिजे, असे मात्र विचार त्यांच्या मनामध्ये सुरू झाले. आणि जसे हे विचार सुरू झाले तसं त्यांना एक संधी पण लगेच चालून आली. काय झालं की त्या काळामध्ये शेतामध्ये टोळधाडी यायच्या आणि टोळधाडी आल्या की त्यांनी फार नुकसान व्हायचं. सगळी पिकं जी आहेत त्याची नासाडी करणं हे जणू काही त्या टोळधाडीचं असायचं. तेव्हा त्या टोळधाडी आल्या म्हणजे आता पिकं नासणार आणि सगळं दुष्काळाची ही सगळी लक्षणं आहेत. त्यामुळे गावामध्ये सगळीकडे चिंता निर्माण झाली. काय करावं काय करावं. आता ही टोळधाड जर परतवायची असेल तर एकतर त्या टोळांना मारलं पाहिजे आणि मारून टाकलं तरच ते शक्य आहे, नाहीतर पळवून लावलं पाहिजे. आता ह्या दोन्ही गोष्टी करायच्या तर याच्याकरता काय पाहिजे तर याच्याकरता मुलं जमली पाहिजेत भरपूर. आणि मग म्हणून शिक्षकांनी असं ठरवलं की या मुलांच्या हातामध्ये काठ्या द्यायच्या आणि त्यांना ह्या या टोळधाडीवरती धाड टाकून त्यांना मारायचं, या मुलांना सांगायचं. आता ही जी मुलं असतात ना ती अगदी माकडासारखी असतात. त्यांना काय खेळायलाच ते काय त्यांचा तो खेळ झाला. टोळांना मारणं हा त्यांनी खेळ करून टाकला आणि मग त्यांना एकदम मजा वाटली त्या गोष्टीची. खूप आनंद वाटला की आपल्याला आता इथे हुंदडायला मिळेल, खेळायला मिळेल, नाचायला मिळेल, ओरडायला मिळेल. ह्या कल्पनेने नुसता त्यांनी हलकल्लोळ माजवला. आणि शिक्षक असं म्हणाले की आणखी एक करा बरं करे. तुम्ही काय करा घरून आहे ना की डबे आणा, तांबे आणा, तपेल्या आणा आणि त्या ढाण 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 वाजवावर का ढाण ढाण आवाज करा, मोठा कल्लोळ करा त्याचा आवाजाचा. सगळीकडे असा धिंगाणा करून टाका जेणेकरून ते टोळ घाबरले पाहिजेत तुमच्या आरडाओरडीला आणि ते पळून गेले पाहिजेत. आता हे काय म्हणजे या माकडांच्या हाती कोलीतच दिलं ना. त्यांना हेच हवं असतं आणि ते जर शिक्षकांनीच सांगितलं इतक्या मुक्तपणाने करायला तर मग काय विचारता. सगळीकडे मग ती मुलं आरडाओरड करत नाचायला लागली आणि काठ्या आणायला काय धावा, ते डबे आणायला काय धावा, अशी त्यांची धावाधाव आणि ते सुरू झालं. आता हे सगळं सुरू झालं तर प्रल्हादांच्या मनामध्ये काय सुरू होतं की अरे या टोळांना मी आता मारणार तरी कसा.
त्यांना घाबरून तरी टाकणार कसा, त्यांना पळवून तरी कसं लावणार, जीव आहेत ते, त्यांना कसं मारणार. आता हे विचार त्यांच्या मनात येतात ते आणि असं स्वतःला याच्यापासून अलिप्त ठेवताना त्यांना मोठी कसरत करावी लागली. अस्वस्थ झाले ते. आणि मग त्यांच्या मनात विचार आला की अरे 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 हे सगळं भोवती जे आहे ना, या लोकांच्या मनात, विचारात, बोलण्यात, वागण्यात, करण्यात, ह्या सगळा मायेचा पसारा आहे. हे जे शेत आहे त्यांच्या मनातलं, हे मायेचं शेत आहे रे, मायेचं शेत आहे. आणि त्यांच्या मनामध्ये ह्या ज्या विषयांच्या टोळधाडी पडत आहेत, त्या टोळधाडी असा जो कलरव केला, असा आवाज केला, ध्वनी कल्लोळ केला, तर त्यांनी या विषयांच्या टोळधाडी काही परत जाणार नाहीये. अरे रे, हे काय चाललेलं आहे, असा विचार त्यांच्या मनात आला. आणि मग मात्र त्यांचं मन क्षुब्ध झालं. या टोळांना काठी मारून टाकायचं, नको 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 नको. त्यांच्या मनाने असं घेतलं की हे करणंही नको, इथे थांबणंही नको. काय हा जंजाळ झालेला आहे. घाम फुटला त्यांना. आणि त्यांनी प्रभू रामचंद्रांना विनंती केली की हे प्रभू, मला इतकं अमंगल या ठिकाणी वाटतं आहे, इतकं अपवित्र वाटतं आहे की मला इथून तू काढ, मला इथून घेऊन जा. आणि मग त्यांनी निश्चय केला की आता इथून निघून जायचं. आणि मग ते निघाले, लपत छपत बाहेर पडले. आणि मनाचा त्यांनी असा निश्चय केला की आता इथे पुन्हा यायचंच नाही, या शाळेतच पुन्हा यायचं नाही आहे. आणि असं म्हणून ते घराकडे निघाले. घराच्या जवळ आले तर समोरच मुकुंदाण्णा. आणि मुकुंदाण्णांना पाहिल्यावर जरा चरकले मनात. पण मुकुंदाण्णा म्हणाले, आलास ना शाळेत ना, चाल जाऊ दे, पुन्हा तिथे जाऊ नको त्या शाळेमध्ये. तुझ्या मनात नव्हतं हे मला माहिती आहे, तेव्हा तू जा. आता एक काम कर, आता आलाच आहेस ना घरी, तर तिथली जी अमंगळता तुझ्या मनामध्ये आत्ता आलेली आहे आणि तुझा जो चेहरा मला पडलेला दिसतोय ना, तर तू एक काम कर, लगेच जा, स्नान कर, स्वच्छ हो. ही जी अमंगळता, अपवित्रता तुला वाटते आहे ती धुवून काढ. आणि तू देवापुढे जा आणि देवापुढे गायत्री मंत्राचा जप कर, म्हणजे मग तुझं मन शांत होईल बरं का. असं जेव्हा मुकुंदाण्णांनी सांगितलं तेव्हा प्रल्हादांना काय मग बरंच झालं, संमती मिळाली. मग त्यांचं मन शांत करण्यासाठी आणि हा जो विषय वारू जो या मैदानामध्ये फिरत होता, त्या माया मैदानातला तो वारू, तो घोडा त्यांनी आवरला. आणि ते गेले, स्नान वगैरे केलं, सगळं केलं. आणि मग ते देवघरामध्ये जाऊन जप करायला लागले. तेव्हा रात्र झालेली होती. त्या रात्री बाबाजींना त्यांच्या प्रत्ययाला एक अघटित गोष्ट आली, जी कधी घडली नव्हती, अशी गोष्ट बाबाजींना जाणवली बरं का. त्यासाठी जे शब्द आहेत ना शेखराचे, ते सुद्धा कमी पडतील अशा प्रकारचा तो प्रसंग त्यावेळेला घडला. मध्यरात्र झालेली होती आणि सगळीकडे शांतता पसरली होती, अंधार पसरलेला होता. आणि रातकिडे तिकडे ओरडत असताना एकदम बाबाजीसुद्धा तसे झोपलेले होते. तर झोपेत असताना त्यांच्या मनामध्ये एक ध्वनी असा ठराविक अंतराने त्यांच्या कानामध्ये त्याचा आवाज यायला लागला, त्या ध्वनीचा. आणि तो काय असेल, हळूहळू हळू सुरू झाला कानामध्ये. प्रथम ते अर्धवट झोपेत होते आणि मग ते ऐकायला लागले. ते ऐकता 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 अजून झोप येतच होते, तरी मग ती हृदयाची कंपनं त्यांच्या वाढली. आणि मग तो ध्वनी इतका मंजूळ आणि एवढा चांगला आणि इतका लयबद्ध अशा प्रकारचा तो ध्वनी येत होता की जणू त्यांना त्या अर्धवट झोपेमध्ये स्वर्गाप्सरा ज्या आहेत त्यांनीच जणू ठेका धरलाय की काय आणि हे स्वप्न आहे की काय असं त्यांना वाटलं. आणि ते त्या स्वप्नामध्ये असतानाच अचानक त्यांना जाग आली आणि ते उठून बसले. आणि उठून बसल्यानंतर हळूहळू हळूहळू ते निघाले, मागोवा घ्यायला लागले त्या ध्वनीचा की कुठून हा आवाज येतोय. आणि मग ते अधीर झाले. तो आवाज खूप त्यांना चांगला वाटत होता, मंजूळ वाटत होता आणि हवासा सुद्धा वाटत होता. म्हणून तो आवाज कुठून येतो हे शोधायला ते बाहेर पडले. गेले पुढे जातायत घरामध्ये आणि तो प्रकाश इतका प्रखर होता
की त्यामुळे त्यांचे डोळे दिपले आणि एकदम मिटून घेतले त्यांनी डोळे. ते इतके मिटल्या गेले की जणू काही त्यांना आता दृष्टी गेली असंच वाटायला लागलं. इतकं ते गच्च डोळे मिटले गेले. मग हळूहळू त्यांनी डोळे उघडले, थोडा धीर धरला आणि समोर पाहायला लागले. आणि समोर पाहतात तर एकदम प्रभा दिसली, फाकलेली, एकदम उजेडच दिसला. त्या प्रकाश रेषेमध्ये काय असेल आणि कुठून हा प्रकाश येतो, त्यांच्या आश्चर्याला काही पारावारच उरला नाही. आणि खूप आश्चर्याने ते मग पुढे 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 जात राहिले त्या प्रकाश रेषेमध्ये. म्हणजे जिकडून तो प्रकाश येत होता, तो ध्वनी पण येत होता, तिकडे ते गेले. आणि गेले पाहतात तर देवघरामध्ये देवाच्या पुढे पद्मासन घालून सद्गुरू प्रल्हाद बसलेले आहेत. त्यांचा लाडका प्रल्हाद तिथे पद्मासनामध्ये बसलेला आहे आणि तो गायत्री मंत्राचा जप करतो आहे. आणि त्या जपामध्ये तो एवढा हरवून गेला आहे, देहभान विसरला आहे की विचारता सोय नाही. ज्या वेळेला बाबाजींनी आणखी निरखून पाहिलं तेव्हा त्या आश्चर्याचं सुद्धा कडेलोट झाला. त्यांना असं दिसलं समोर की ह्या प्रल्हादाचं जे आसन आहे ते जणू काही या पृथ्वीपासून अधांतरी आहे, जमिनीपासून वरती आलेलं आहे. आणि ते कोणासारखं दिसतंय तर शरभंग ऋषींप्रमाणे दिसतं आहे. आता हे जे शरभंग ऋषी जे आहेत ते प्रभू रामचंद्रांना रामायणामध्ये ज्या वेळेला ते वनवासात गेले रामचंद्र, तेव्हा वनवासामध्ये दंडकारण्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि दंडकारण्यामध्ये त्यांना विराधाचा वध केल्यानंतर विराधांनी सुचवलं होतं की तू सुतीक्ष्ण मुनींना जाऊन भेट. तर सुतीक्ष्ण मुनींकडे जात असताना मध्येच त्यांना एक आश्रम लागला. तो आश्रम होता शरभंग ऋषींचा. त्याकडे पाहत असताना त्यांना एक आगळं वेगळं दृश्य दिसलं. प्रभू रामचंद्र दुरून पाहतायत की हिरव्या रंगाचे अश्व असणारा आणि खूप तेजस्वी असा एक पुरुष त्या ठिकाणी आलेला आहे. त्याचे सेवक अवतीभोवती आहेत आणि तो पुरुष शरभंग ऋषींच्या जवळ जाऊन त्यांना प्रणाम करून काहीतरी विनंती करतो आहे. आणि मग शरभंग ऋषींनी त्याच्याशी काहीतरी चर्चा केलेली आहे. आणि त्या चर्चेनंतर तो दिव्य पुरुष, तो तेजस्वी पुरुष हा रथामध्ये बसला आणि निघून गेला. तेव्हा हे दृश्य प्रभू रामचंद्रांनी पाहिलं आणि मग त्यांनी लक्ष्मणाला वगैरे सांगितलं की अरे तो इंद्र आलेला होता बरं का, आणि तो शरभंग मुनींच्या बरोबर चर्चा करीत होता. मग ते त्या आश्रमात आले. शरभंग ऋषी हे खूप तपस्वी होते, थोर ऋषी होते आणि सगळं आयुष्य त्यांनी या वनामध्ये तपश्चर्या करण्यात घालवलेलं होतं. आणि ते इतके स्वर्ग मिळण्याच्या योग्यतेचे झालेले असल्यामुळे त्यांना नेण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष इंद्र त्या ठिकाणी रथ घेऊन आलेला होता, विमान घेऊन आलेला होता की आपण चलावं, आपलं स्थान स्वर्गामध्ये आहे. तेव्हा शरभंग मुनींनी सांगितलं की हे इंद्रा, या ठिकाणी प्रभू रामचंद्र येत आहेत. त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय मी इथून स्वर्गामध्ये सुद्धा येणार नाही, तर त्यांचं दर्शन झाल्यावर मात्र मी अवश्य येईन. तेव्हा हे शरभंग ऋषी ज्या वेळेला यज्ञकुंडाच्या समोर बसून हविर्भाग देत असत तेव्हा त्यांचं आसन ते एवढे पुण्यवान होते की ते अधांतरी राहत असे हे शरभंग मुनी यांचं आसन ज्याप्रमाणे अधांतरी असायचं तसं या प्रल्हादाचं आसन अधांतरी दिसतं आहे. हे बाबाजींनी पाहिलं आणि ते एकदम स्तंभित झाले. त्यांची बुद्धीच काम करेनाशी झाली. अगदी पुतळ्यासारखे उभे राहिले तिथे आणि आश्चर्याने त्यांचं जे तोंड उघडलं गेलं ते मिटलंच नाही, ते उघडत राहिलं. आणि त्यांना क्रियाही देता त्यांची काही झाली नाही आणि त्यावरती प्रतिक्रिया तर व्यक्त करण्याचा मुद्दाच नव्हता. आता हे बाबाजी तिथून उठून आले तर त्यांच्या पत्नी ज्या होत्या नानीबाई त्या पण पाठोपाठ त्यांच्या आल्या आणि ते इथे देवघराच्या दारात उभे राहिलेले पाहून
त्या जवळ येऊन उभ्या राहिल्या आणि त्यांच्या दंडाला स्पर्श करून त्यांनी असं विचारलं की अहो काय करताय हे? हां, असं झोपेमधलं अगदी चालत जाता कुठे कुठे आणि इथे येऊन बसा आणि कुठे पाहताय तिकडे? काय तुमची ही तरा? हां, झोपेत चालता हे काही योग्य आहे का? तेव्हा बाबाजी एकदम थोडीशी भानावर आले आणि त्यांनी नानीबाईंकडे पाहिलं. नानीबाई जी बोलत होत्या त्यामुळे ह्या पुढच्या दृश्याचं जे काय त्याचा रसभंग होईल म्हणून त्यांनी ओठावरती बोट ठेवलं आणि ते असं त्यांना म्हणाले नानीबाईंना की अहो असं काय करताय, जरा समोर बघा. हां, पुढलं दृश्य काय आहे, आपला प्रल्हाद काय करतोय ते बघा तरी. नानीबाई डोकावून बघताय, त्यांना काहीच दिसलं नाही. त्यामुळे मला तर काही दिसत नाहीये. काय तरी तुम्हाला काहीतरी स्वप्न पडतंय. तिथे काय आहे, मला तर काही दिसत नाहीये. तुम्हाला स्वप्न पडलं का? हां, मनामध्ये तुमच्या काही काही असतं, रोज काहीतरी विचार करत असता आणि त्यामुळे तुम्हाला असलं काही काही भास होत राहतात. तेव्हा चला आता जरा अंथरुणावर पडा, थोडीशी झोप घ्या, म्हणजे तुम्हाला असलं काही होणार नाही. तेव्हा बाबाजींच्या मनात आलं की अरे, म्हणजे नानीबाईला काही दिसतच नाही याचा अर्थ. आणि मग त्यांना आश्चर्य वाटलं की हिला का दिसत नाही, तर बरोबर आहे, त्याच्याकरता जी तपश्चर्या असावी लागते ती कुठे आहे नानीबाईंची, आणि त्यामुळे तिला काही ते दिसलं नाही. बाबाजींनी मग विचार केला की आपण तिला उगाच काहीतरी बोललेलो आहे ते बोलायला नको. परंतु त्या रात्री जे काही घडलं त्या घटनेविषयी बाबाजींनी पुन्हा कुठेही त्याचा उच्चार केला नाही. का केला नाही, तर त्यांच्या हे लक्षात आलं की हा जो प्रल्हाद आहे हा आगळा वेगळा आहे, योगीराज आहे, तो आपल्या घरामध्ये आलेला आहे. तेव्हा ही गोष्ट आपण आणखी कुठेतरी बोलणं हे काही योग्य नाही आहे. तेव्हा ते गप्प बसले. आता प्रल्हाद जेव्हा शाळेमध्ये जाईन असा झाला तेव्हा घरी दिसायला लागला आणि घरी दिसायला लागला त्याची चर्चा सुरू झाली. सगळेच त्याच्यावरती आलटून पालटून बोलायला लागले. खरं म्हणजे स्त्रिया असल्या गोष्टीमध्ये कधी भाग घेत नाहीत, कोणाच्या शिक्षणाविषयी वगैरे बोलत नाहीत, पण स्त्रिया देखील आडून त्याचा उल्लेख करायला लागल्या. प्रल्हाद घरीच आहे, हा असाच आडाणीच ठेवणार, तुम्ही याला शिकवणारच नाही आहे. आणि एवढंच नाही तर जी माणसं घरात यायची जायची पंक्तीला असायची ती पण मधून काही काही बोलायला लागली. आणि मग असा जेव्हा विषय अगदी खूपच वाढायला लागला तेव्हा मग बाबाजींनी विचार केला आणि मग अण्णांना जो विषय पटेल त्या प्रकारे त्यांनी एक प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला. ते असं म्हणाले की माझे एक स्नेही आहेत सखाजी शुक्ल, ते रिसोडचे आहेत राहणारे आणि त्यांचं गुरुकुल आहे. तेव्हा ह्या गुरुकुलामध्ये आपण आपल्या प्रल्हादांना घालूया. आता हे जे सखाजी शुक्ल होते ते बाबाजींच्या बरोबर जिंतूरला पुरुषोत्तम भाऊ म्हणून जे होते त्यांच्याकडे ते शिक्षणासाठी म्हणून होते बरं का. आणि ते विद्वान होते खूप आणि वेदांचं त्यांचं अभ्यास खूप चांगला होता. तेव्हा या दोन्हीही मित्रद्वयांचे ते गुरु होते आणि तिथे त्यांनी अभ्यास केलेला होता. आणि या अभ्यास काळामध्ये बाबाजींच्या हे लक्षात आलं होतं की सखाजी शुक्ल जे आहेत ते सुद्धा खूप विद्वान आहेत. चारही वेदांचा त्यांचा अभ्यास चांगला आहे. सखाजी शास्त्री या वेदविद्येमध्ये अगदी पारंगत आहेत आणि ही गोष्ट बाबाजींच्या मनावरती ठसलेली होती. तेव्हा आपला प्रल्हाद आपल्या या स्नेहाकडे म्हणजे सखाजी शास्त्रीजींकडे वेदविद्या शिकण्यासाठी पाठवावा आणि त्याला या विद्येमध्ये पारंगत करावं असं बाबाजींनी हा प्रस्ताव आपल्या वडिलांच्या पुढे ठेवला. आणि हाच तर प्रस्ताव अण्णाजींना हवा होता. तेव्हा अण्णाजींनी लगेच त्याला संमती दिली, तो प्रस्ताव स्वीकृत केला आणि बाबाजींना सांगितलं की त्या दृष्टीने आपण पुढचे प्रयत्न करायला लागा. आता इथे एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला हे सखाजी शास्त्री पुरुषोत्तम भाऊंकडे शिकायला होते त्याच वेळेला बाबाजी सुद्धा तिथे होते. म्हणजे बाबाजींनी सुद्धा ह्या सगळ्या विद्या हस्तगत केलेल्याच आहेत. असं असताना घरातच एवढी विद्वत्ता असताना मग प्रल्हादाला तिकडे ठेवण्याचं कारण काय असं आपल्या
मनात येईल. पण बाबाजींचे विचार या बाबतीमध्ये अत्यंत कठोरपणाने घेतलेले असे ते विचार होते. त्या विचारामध्ये अगदी शुद्धता होती. त्यांना असं वाटत होतं की आपला प्रल्हाद गुणी झाला पाहिजे, त्याचा लौकिक वाढला पाहिजे आणि त्याने कठोरपणाने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. त्याने व्रत घेतलं पाहिजे आणि ते केल्याशिवाय, कठोर अशा प्रकारचे परिश्रम घेतल्याशिवाय विद्या प्राप्त होत नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास असल्याने मग त्यांनी असं ठरवलं की यांना गुरुकुलामध्ये शिक्षण द्यायचं आणि ते सुद्धा सखाजी शास्त्रींच्या गुरुकुलात द्यायचं. कारण प्रत्यक्ष त्यांचा जो अभ्यास होता सखाजी शास्त्रींचा तो बाबाजींना ठाऊक होता. त्यामध्ये ते किती पारंगत आहेत याची त्यांना कल्पना होती आणि म्हणून त्यांच्या इथे आपला प्रल्हाद शिकेल अशा प्रकारचं त्यांनी ठरवलं आणि तिथे त्यांना जाण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली. मग एक दिवस योग्य असा मुहूर्त पाहिला आणि प्रल्हादाला सांगितलं की चल आज आपण निघूया. आता घोडा घ्या, तुमचा घोडा सजवा बरं का. आणि छान सजवला आपल्या लाडक्या भावाचा तो घोडा आणि मग त्याला हात दिला घोड्यावर बसण्यासाठी म्हणून बाबाजींनी. त्यावेळेला बाबाजी थोडेसे आतून हलून गेले. त्यांच्या मनामध्ये विचार यायला लागले की अरे हा जो योगी आमच्या घरामध्ये आलेला आहे त्या योग्याला आता आपण शिक्षणासाठी पाठवतोय. कुठलं शिक्षण घेणार, हा मूळचा शिक्षितच असणार पण तरीसुद्धा लोकव्यवहार पाळला पाहिजे म्हणून याला तिथे नेऊन पोचवणं तर आवश्यकच आहे. तेव्हा याचं असं घोडं जे आहे ते दुडकत दुडकत शिक्षणासाठी आता निघालेलं आहे. आणि मग चालता चालता भरून आला. आपल्या भावाविषयी अत्यंत प्रेम त्यांना होतं आणि तो अगदी लहानपणापासून त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेला. तेव्हा आता विद्या शिक्षणासाठी तो आता जातोय विद्या ग्रहण करायला, तर त्यांनी तिथे चांगलं वागलं पाहिजे वगैरे असे सगळे विचार त्यांच्या मनात येतच होते. आणि म्हणून मग ते त्याला जाता जाता सूचना करायला लागली बरं का, शिकवायला लागले की गुरुकुलातलं जीवन कसं असतं, तिथे आपलं आचरण आपण कसं ठेवलं पाहिजे, तिथे आपण कसं जगलं पाहिजे. ते नीट ऐक बरं का प्रल्हादा. गुरुजी ज्या वेळेला झोपतील ना त्याच्यानंतर आपण झोपलं पाहिजे आणि गुरुजी जेव्हा जागतील त्या जागण्याची वेळ आपल्याला ठाऊक पाहिजे, त्याच्या आधी आपण उठून बसलं पाहिजे बरं का. गुरुजींच्या आधी कधीही जेवायचं नाही, अन्न ग्रहण करायचं नाही, कुठलं पेय सुद्धा घ्यायचं नाही आहे. गुरुजींनी जेव्हा हे सगळं घेतलेलं असेल त्याच वेळेला नंतर आपण घ्यायचं. त्यांच्या आधी कधीही अन्न ग्रहण करायचं नाही. आणखी काय करायचं, सकाळी उठल्यानंतर सगळे जे थोर लोक आहेत त्यांचं पादवंदन करायचं. आधी गुरुजींचं पादवंदन करायचं, मग गुरुपत्नींचं करायचं, मग जे घरामध्ये इतर थोर पुरुष असतील त्या सगळ्यांना आपण त्यांचा आदर केला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे आणि सतर्क राहिलं पाहिजे बरं का. बेसावत कधी राहता कामा नये. आणखी या सगळ्या जीवनकालामध्ये ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. आपली जी कर्तव्य आहेत ती व्यावहारिक कर्तव्य, नैतिक कर्तव्य सगळी पाळली पाहिजेत. आणि बरं का आणखी तुला एक सांगतो प्रल्हादा, जसा प्रसंग असेल त्या प्रसंगात जर बोलणं आवश्यक असेल तर तेवढंच तिथे बोलायचं, खूप बोलायचं नाही. भरपूर बोलणं टाळलं पाहिजे. आणि जेव्हा आपलं स्नान वगैरे होईल आणि सूर्य आणि देवता यांची आपण पूजा करू त्याच्यानंतर लगेचच आपण गुरूंकडे गेलं पाहिजे आणि गुरूंची पूजा केली पाहिजे. मनोभावे त्यांना प्रणाम केला पाहिजे, वंदन केलं पाहिजे. आपण त्यांच्या कुटुंबात तिथे राहतो, ते गुरुकुल म्हणजे आपलं कुटुंब असतं. अडीअडचणीला सगळ्या गोष्टीसाठी कुटुंब म्हणून तेच तिथे असतं. तेव्हा त्याचा आपण एक घटक असतो, एक भाग असतो. म्हणून आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे. भिक्षा मागितली पाहिजे, सकाळ संध्याकाळ कंदमुळं आणली पाहिजेत आणि तत्पर राहिलं पाहिजे.
एवढंच नाही तर कुठलंही काम करायला मागे सरकायचं नाही. गुरं न्यायची चरायला, आपण गुराखी आहोत वगैरे असल्या घाणेरड्या कल्पना करायच्या नाही. गुरं चरायला न्यायची, नुसती गुरं न्यायची असं नाही, तर गोठ्यातून गुरं काढताना तिथे जर शेण माती पडलेली असेल, गोमूत्र असेल तर तेही काढायचं. त्याच्याकरता कंटाळा करायचा नाही. आपण पुढे होऊन ते काम करायचं, बरं का. आणि अग्निशाळेमध्ये त्यांच्या गुरुकुलातली जी अग्निशाळा असते तिथे अग्नी प्रज्वलित राहिला पाहिजे नेहमीसाठी. आणि तो प्रज्वलित राहावा. ज्या वेळेला यज्ञकार्य सुरू असतं तेव्हा समिधा आणल्या पाहिजेत, फुलं आणल्या पाहिजेत, दर्भ दुर्वा सगळं आणलं पाहिजे. आणि त्या यज्ञाच्या वेळात आपण आपल्याला आळस येऊ देता कामा नये, जांभई द्यायची नाही, बरं का. असं जेव्हा आपण खूप कामात राहतो त्यावेळेला आपली कार्यक्षमता वाढत असते. खूप काम आपण करू शकतो आणि काम करणं कधीही चांगलं असतं, बरं का. श्रम करणं ही गोष्ट देवता स्वरूप आहे. सेवा केली पाहिजे, तत्पर राहिलं पाहिजे. आणि बरं का, आपण मोठं काही करतो आहोत याचा अहंगंड सुद्धा नको, तोरा नको, तर साधेपणा पाहिजे, अंगी नम्रता पाहिजे. आणि आपली कामं सगळी आपणच करायची. आपलं काम कधीही दुसऱ्यावरती सोपवायचं नाही. अशा रीतीने जेव्हा आपण कामामध्ये राहतो, भरपूर काम करतो, स्वतःला वेळ मिळू देत नाही, त्यावेळेला आपल्या विचारामध्ये सुद्धा व्यर्थ विचार येत नाही, टाकाऊ विचार येत नाही, घाणेरडे विचार येत नाहीत. आणि मग आपलं मन जे आहे ते या घाणेरड्या विचारांपासून परावृत्तच होत राहतं. ते विचारच आपण करू शकत नाहीत. आणि उदात्त आपले जे हेतू असतात जन्माचे, ते हेतू आपल्याला यामध्ये साध्य करता येतात. आपल्याला विद्या प्राप्त करता येते, परिपूर्ण होता येते. हे सगळं जे बाबाजी सूचना देत होते ते प्रल्हाद अगदी आनंदाने सगळं ऐकत होते, बरं का, ग्रहण करत होते. आपल्या बंधूंच्या बोलण्यातून जे प्रेम आहे ते प्रेम त्यांना कळत होतं. म्हणून ते त्यांचा शब्द निशब्द अगदी मनापासून अंतःकरणापासून ऐकत होते. आणि आपण हे सगळं ऐकतो आहोत, शिकतो आहोत हे दाखवण्यासाठी, हे आपल्या वडील बंधूंना कळावं म्हणून मधून ते प्रश्नसुद्धा विचारत होते, बरं का. आणि ते असं पुढे म्हणाले की आरोग्यासाठी, चांगल्या वागण्यासाठी, सदाचरणासाठी, धर्मरक्षणासाठी, धर्मपालनासाठी आपण जे मला सांगता आहात ते सगळं मला आता कळलेलं आहे. पण मला आणखी काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आणि त्या गोष्टी म्हणजे हे सगळं मी काय करावं हे आपण सांगितलं, पण मी काय करू नये ह्या गोष्टीही आपण मला सांगाव्यात असं मला वाटतं. हा प्रश्न प्रल्हादांचा ऐकला बाबाजींनी आणि त्यांना खूप आनंद वाटला की अरे वा, काय हा मुलगा आहे, हा अगदी मनापासून सगळं ऐकतो आहे, ग्रहण करतो आहे. आणि म्हणून मग त्यांना खूप उत्साह आला. आणि मग त्यांनी ज्या वर्जित गोष्टी असतात, ज्या करू नये त्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. त्यांनी असं सांगितलं की हे बघ, जेवताना कांदा लसूण हे कधी खायला नको, ती गोष्टी चांगल्या नाही आहेत. जेवणानंतर पानसुपारी कधी घ्यायला नको, दुपारचं झोपायला नको, जेवणामध्ये मिष्टान्न खायला नको, मिष्टान्न खाल्लं की सुस्ती येते, झोप येते. तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या आपण वर्ज्य करायला पाहिजे, बरं का. आणि करमणुकीसाठी कधी नाच करणं, कधी गाणी म्हणणं, आंघोळीला उठणी बिटणी लावणं ह्या गोष्टी नाही करायच्या. गरम पाणी पण कधी आंघोळीसाठी घ्यायचं नाही, कारण आपलं विद्यार्थी जीवन सुरू आहे, बरं का. कधीही तेलं बिलं लावायची नाहीत, सुगंधी तेलं घेतली, चोपडली अंगाला, डोक्याला, असं कधीही करायचं नाही. दात घासायला मंजनं बिंजनं असली तिथे काहीही चैन करायची नाही. डोळ्यामध्ये कधीही काजळ वगैरे घालायचं नाही. आणि सहज मनात आलं म्हणून आंघोळ केली असं पण करायचं नाही आहे. हे सगळं टाळायचं, बरं का. पायामध्ये कधीही पादत्राणं वगैरे घालायची नाही. आणि कधीही चालतच जायचं, बरं का. कधी असं कुठल्या वाहनामध्ये बसले आहेत
आणि असा आयटीत प्रवास केलाय असं नाही करायचं. आणि वागत असताना, कुठे जात असताना, जंगलात जायला लागणार, कुठेही जायला लागेल तेव्हा तिथे कधीही भित्रेपणाने वागायचं नाही. रात्री बेरात्री फिरायची वेळ आली तरी अगदी निडरपणाने असं फिरता आलं पाहिजे. मनामध्ये भित्रेपणा ठेवायचा नाही. आणि उदयास्ती सूर्य पाहणे म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर उठणे हे कधी करायचं नाही. आणि सूर्यास्त सुद्धा पाहायचा नाही. याचं कारण आपल्या कामात राहायचं, आपल्या कामामध्ये व्यस्त राहायचं. खूप बोलायचं, वाचाळपणा करायचा असंही करायचं नाही. दुसऱ्याविषयी तर बोलायचंच नाही. निंदा नालस्ती करायची नाही. हे करायचं नाही. गुरु समोर असतील तर कधी त्यांच्या समोर थुंकायचं नाही, चुटकी वाजवायची नाही, रेलून उभं राहायचं नाही. हे सगळं गुरूंच्या समोर अजिबात करायचं नाहीये. जांभई द्यायची नाही. आणि खूप आनंद जरी झालेला असला एखाद्या गोष्टीचा तरी बडबड 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 करत सुटले असंही करायचं नाही. गुरूंच्या समोर सहज सैलावून पाय लांबून बसले असं सुद्धा करायचं नाही. ज्या वेळेला आपले गुरु बोलत असतात त्यावेळेला ऐकलं पाहिजे. गुरु चालत चालत जर बोलत असतील तर त्यांच्याबरोबर चाललं पाहिजे. गुरुजींच्या बरोबर चालत चालत गेलं पाहिजे. गुरु धावत असतील तर आपण सुद्धा धावलं पाहिजे. हे सगळं करायचं. आणि आपले गुरुजी बसले असतील त्याच्यापेक्षा आपलं आसन उंच उंच असावं असं नाही, तर त्यांच्यापेक्षा खालच्या आसनावर आपण बसायचं. उच्च आसनं कधीही घ्यायची नाहीत. आता आणखी आपला जो पोशाख असतो ना तो पोशाख सुद्धा साधा असला पाहिजे. आपल्या बोटात, गळ्यात, इकडे तिकडे अलंकार नको. सोन्या नाण्याचा आपण असं त्यांच्यापुढे बडेजाव करायला नको. राहण्याचा असा काही मोठा आपण फार मोठे उच्च घरातले आहोत आणि चांगले आहोत असं दाखवण्याची काही आवश्यकता नाही आहे. तिथे अगदी साधेपणाने राहायचं असतं बरं का. असं मग ते बोलत 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 त्या मुक्कामाला आले, म्हणजे रिसोडला येऊन पोचले. सखाजी शास्त्रीने त्यांना पाहिलं आणि त्यांना खूप आनंद झाला. आपला स्नेही कितीतरी वर्षांनी आपल्याकडे आलेला आहे, त्यामुळे त्यांना एवढा आनंद झाला की ते गळा भेटले एकमेकांच्या. आगत स्वागत छान झालं आणि मग उत्साहाने ते दोन मित्र एकमेकांशी गप्पा करीत बसले बरं का. आठवणी निघाल्या. काही दिवस राहिले बाबाजी. चौकशी केली, हा कुठे तो कुठे असं सगळ्यांची चौकशी झाली, गप्पा झाल्या आणि त्या स्नेहांनी एकमेकांना खूप आनंद दिला. आपल्या सहवासातल्या गोष्टी निघाल्या. आणि मग असं चालताना बाबाजी काही दिवस राहिले तिथे. आणि राहिल्यानंतर मग त्या मुक्कामामध्ये त्यांनी आपण इथे का आलो आहोत ते सखाजी शास्त्रींना सांगितलं की हा जो आमचा प्रल्हाद आहे याला आपल्या गुरुकुलात ठेवावं अशी आमची इच्छा आहे आणि आपल्याकडून त्यांनी शिक्षण प्राप्त करावं असं आम्हाला वाटतं. तर आपण बघा हा प्रल्हाद आपल्या समोर इथे आता उभा आहे, तर त्याला आपण शिकवावं अशी मी विनंती तुम्हाला करतो. असं जेव्हा बाबाजी म्हणाले तेव्हा जे सखाजी शास्त्री होते लगेच त्यांनी मान्यता दिली. लगेच मान्यता दिली आणि प्रल्हादांना सांगितलं की हो तुला मी शिष्य म्हणून स्वीकारलेलं आहे बरं का. प्रल्हादांनी जी विनंती केली ती विनंती त्यांनी लगेच मान्य केली. डोक्यावरती हात ठेवला, आशीर्वाद दिला आणि सांगितलं की आता तू इथेच राहा असं म्हटलं. आणि मग पुढच्या चर्चा होतातच अशा वेळेला, तेव्हा त्यांनी लगेच त्याला आवर घातला. ते म्हणाले ते नंतर बघू आपण, आता काही त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलं. आणि प्रल्हादांना त्या ठिकाणी अभ्यासासाठी, विद्यार्जनासाठी गुरुकुलामध्ये सखाजी शास्त्रींनी ठेवून घेतलं. आता आपण काय करायचं माहिती आहे का. माझी सर्वांना अशी विनंती आहे, शेखराची अशी विनंती आहे की सद्गुरू गुरुकुलामध्ये जो अभ्यास करतील, जे अध्ययन करतील, जे कष्ट घेतील, ज्या विषयांमध्ये त्यांचा संचार होईल त्या सगळ्या गोष्टींचं आपण निरीक्षण करायला पाहिजे. सद्गुरूंचं जीवन इथलं जे आहे गुरुकुलातलं ते आपण समजून घेतलं पाहिजे. ते का समजून घ्यायचं तर त्यातच आपलं भलं आहे, त्यातच आपलं कल्याण आहे.
कारण याचं असं आहे की सद्गुरूंनी याच बळावर, या अभ्यासाच्या बळावरती पुढचं सगळं कर्तृत्व गाजवलेलं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही उत्तम उत्तम गोष्टी घडल्या, त्या गोष्टी घडण्याचं जे मूळ पाया आहे, तो पाया या काळामध्ये रचला गेलेला असल्यामुळे त्यांच्या या वास्तव्याचा अभ्यास आपणही करायला पाहिजे. म्हणजे त्यातून आपलाही काही लाभ होऊ शकतो. हे करताना मात्र सद्गुरू असेच तिथे का वागले, तसेच का वागले, हेच का केलं नाही, तेच का केलं नाही, अशा प्रकारच्या शंका कुशंकांना आपण आपल्या मनामध्ये थारा देऊ नका. आपलं मन स्वच्छ ठेवा आणि सामान्य माणसे सामान्य व्यवहारात सामान्यपणे कसे वागतात त्याचा जो आदर्श पाठ आहे ते म्हणजे सद्गुरूंचं या काळातलं इथलं वागणं असल्यामुळे त्या वागण्याचा योग्य दिशेने, योग्य पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे आणि आपलं मन जे संशयाने ग्रस्त होतं त्याला आवरलं पाहिजे. आपल्या अंगी नम्रता यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला या गोष्टी कळतील. आता आपणा सर्वांना बरं का, सद्गुरू भक्तांना हे सांगण्याचा अधिकार शेखराचा नाही आहे, त्याच्यामध्ये ती योग्यताही नाही आहे. त्याने आपल्याला असा उपदेश करावा असं मुळीच नाही आहे. परंतु सद्गुरूंनीच या पद्धतीचं सुचवलेलं आहे की अशा वागण्यातून जे साध्य होत असतं त्यासाठी जे कष्ट करायचे असतात ते कष्ट विद्यार्थी जीवनातच करता येतात. म्हणून या विद्यार्थी जीवनाचं निरीक्षण करणं, परीक्षण करणं, अध्ययन करणं आणि त्याची आपल्या मनावरती, हृदयावरती नोंद करणं गरजेचं असतं. त्यावेळी मनात शंका कुशंका अजिबात येता कामा नयेत. मला तर असं वाटतं, शेखराला असं वाटतं की हे जे सगळे भक्त सद्गुरूंचं चरित्र हे ऐकता आहेत, ही त्यांच्यासमोर जी कथा उलगडत जाते आहे ते फार भाग्यवान आहेत. हे सगळे भक्त जे ऐकतायत ही कथा ते भाग्यवान आहेत. तेव्हा त्यांना काय घ्यावं आणि काय घेऊ नये हे पामर असणारा हा शेखर काही सांगू शकत नाही. ते समजून घेण्यासाठी सगळे सक्षम आहेत. त्यांनी ते समजून घ्यावं. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ.